मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत। प्रत्येक पक्ष आपल्या यशासाठी प्रत्येक वॉर्डनुसार रणनीती आखत असून निवडणुकीत प्रत्येक जागेचा महत्त्वाचा वाटा लक्षात घेतला जातोय। तरीही या निवडणुकीत काही जागांवर राजकीय पक्षांसमोर अप्रत्याशित आव्हानं निर्माण झाली आहेत। विशेषतः ठाकरे गटासाठी परिस्थिती काहीशी क्लिष्ट ठरली आहे। त्यांच्या शिलेदारांमधून बंडखोरीच्या बातम्या समोर येत आहेत आणि त्यामुळे गटाला धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय। मुंबईतील काही बंडखोर खासदार आणि स्थानिक नेत्यांकडून ठाकरे गटाला फटका बसण्याची शक्यता दिसून येते। सध्या उपलब्ध माहितीनुसार सर्वाधिक बंडखोरी ठाकरे गटाच्या आतल्या मंडळातून झाली असल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय विश्लेषकांच्या मते निवडणुकीच्या या टप्प्यावर अशा अंतर्गत तणावामुळे गटाचे विजयाचे समीकरण गुंतागुंतीचं होऊ शकतं आणि यामुळे पुढील काही दिवस हे समीकरण आणि पक्षांची रणनीती ठळक ठरवणार आहे। सर्व सविस्तर बोलूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू सध्या सखोल राजकीय रणनीती आखण्यात व्यस्त आहेत। पण याच दरम्यान त्यांच्या शिलेदारांकडून अंतर्गत बंडखोरी होण्याची शक्यता वाढत असल्याचे संकेत पाहायला मिळत आहेत। इतर महापालिकांच्या तुलनेत मुंबईत बंडखोरीचं प्रमाण तुलनेनं कमी असलं तरी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी सुद्धा अनेक वॉर्डमध्ये बंडखोरांनी आपली भूमिका जपली। काही जणांनी अंतिम क्षणी आपली नाराजी मागे घेतली, पण काही वॉर्डमध्ये पक्षांतर्गत तणाव आणि नाराजीचा फटका युती आघाडीला बसण्याची शक्यता अजूनही कायम आहे। सध्या उपलब्ध माहितीनुसार सर्वाधिक 8 बंडखोर ठाकरे गटात असून त्यानंतर भाजपमध्ये 5 जणांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते निवडणुकीच्या अंतिम टप्प्यावर अशा अंतर्गत तणावामुळे पक्षांचे विजय समीकरण प्रभावित होऊ शकतं। मुंबईतील या बंडखोरी हालचालींवर पुढील काही दिवसात पक्षांची रणनीती आणि प्रतिक्रिया ठळक ठरवणार आहे। यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक इच्छुक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न मिळाल्यानं थेट पक्षशिस्त मोडून अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केले आहेत। स्वतंत्र निवडणूक चिन्हासह रिंगणात उतरणाऱ्या या बंडखोरांमुळे संबंधित वॉर्डातील लढती अत्यंत चुरशीच्या बनल्या आहेत। विशेषतः शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीमुळे ठाकरे गटात अंतर्गत बंडखोरी अधिक पाहायला मिळते। काही बंडखोरांनी थेट धनुष्यबाण हातात घेतल्यामुळे पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे आणि दुसरीकडे भाजपनं युतीसाठी 90 जागा सोडल्यानं पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। नेतृत्वानं समजूत काढण्याचे प्रयत्न केले असले तरीही 5 वॉर्डात भाजपचे बंडखोर थेट युती विरोधात रिंगणात उतरल्याचं सुद्धा समोर आलंय। राजकीय विश्लेषकांच्या मते यंदाच्या निवडणुकीत अशा बंडखोर हालचालींमुळे युतीचं समीकरण आकस्मिक आणि अवघड झालंय। पुढील काही दिवसांमध्ये या बंडखोरांचा परिणाम आणि पक्षांची रणनीती ठळक ठरणार आहे। हे बंडखोर फक्त संख्येनेच नाही तर प्रभावाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे मानले जात आहेत आणि त्यांच्या जन्मांसातील पकडीमुळे अनेक वॉर्डातील लढती तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे। काही वॉर्डमध्ये विजय काही हजार मतांवर अवलंबून राहू शकतो। अशा परिस्थितीत हे बंडखोर निर्णायक ठरू शकतात आणि मुंबई महापालिकेच्या सत्ता समीकरणात अनपेक्षित वळण आणू शकतात। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काही इच्छुक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करून पक्षशिस्त सुद्धा मोडली आहे। उपलब्ध माहितीनुसार बंडखोरांची यादी पक्षानुसार पुढील प्रमाणे आहे, ते एकदा ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। शिवसेना ठाकरे गट चंद्रशेखर वासुदेव वायगणकर, कमलाकर नाईक, सूर्यकांत कोळी, संगीता विकास जगताप, श्रावणी देसाई, विजय इंदुलकर, दिव्या बडवे। मनसेची नावं आहेत अनिशा माझगावकर आणि भाजपची आहे दिव्या ढोळे, नेहल अमर शाह, जान्हवी जगदीश राणे, शिल्पा केळुसकर आणि जान्हवी पाठक। राजकीय विश्लेषकांच्या मते या बंडखोरांचा प्रभाव काही वॉर्डमध्ये निर्णायक ठरू शकतो आणि निवडणुकीच्या निकालावर महत्त्वाचा परिणाम सुद्धा त्याचा होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं, या बंडखोरांमुळे युती आघाडीचं विजय समीकरण बदलू शकतं का आणि त्यामुळे खरंच कोणाच्या पदरात यश पडेल का? तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।